अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। नाजरीन, अलसफा कोकणी न्यूज चॅनलवर आपल्या सगळ्यांचा खैर मकदम। सगळ्यात पहिले आपल्या सगळ्यांना योम आझादीची पुरखुलूस मुबारकबाद। नाजरीन, आपल्याला माहितीच असेल, खेड शहरात पाणी भरला की सगळ्यात पहिलो फटको बैसतो तो पोत्रिक मोहल्ल्याला, आणि पाणी जास्ती झालं की पाण्यात बचाव करणाऱ्या कार्यकर्त्याची तरंबल होतं। बचाव करण्यासाठी त्यांना नेहमीच एक बोटची काम करता जाणवत होती। वारंवार हुकूमतची बोटीची मागणी करूनसुद्धा हुकूमतने लक्ष दिलं नाही। त्यानंतर अलसफा वेलफेअर फाउंडेशन खेडच्या खैरको लोकांनी एक रेस्क्यू बोट दस्तयाब करून आज योम आझादीच्या मोक्यावर त्यांना लोकार्पण केली। ह्या कार्यखैरच्या मोक्यावर खेडचे तहसीलदार सुधीरजी सनावणे, PSI नितीनजी बोयर, नगरपालिकेचे CEO महादेवजी रोडगे, माजी नगर अध्यक्ष वैभवजी खेडेकर, जामी जमातचे अनसजी पोत्रिक, आरिफभाई मुल्लाजी, अंजुमन दर्दमंच खेरखो, शिवसेना एकलियाती सेलचं खेड शहर प्रमुख सरफराज पंगारकर, खेड शहरात ह्यो मुअज्जिज हादसो आणि अलसफा वेलफेअर फाउंडेशनचे मेंबर्स हाजीर होतं। त्यानंतर हजरींनी त्या बोटीचो प्रॅक्टिकली पण जायजो घेतली। बघूया त्याची झलकिया। आजसाठी बस इतकाच। परत मिळू एक नवीन एक बात खबर सोबत, आणि आपलं तो कोकणी न्यूज चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नको। तौपवत अल्लाह हाफिज। खेड शहरामध्ये सातत्यानं पूर परिस्थिती निर्माण होते, आणि ह्या पूर परिस्थितीमध्ये सर्वात बाधित होणारा एरिया जर पाहिला तर आमचा सगळा साठे पोत्रिक मोहल्ला आहे। आणि या मोहल्ल्यामध्ये सातत्यानं 10 फुटाच्या आसपास पाणी असतं, आणि मग ही सगळी तरुण मंडळी अलसफाची आणि या मोहल्ल्यातली सगळी तरुण मंडळी सातत्याने रेस्क्यूचं काम करायचे, म्हणजे इथल्या लोकांना रेस्क्यू करून बाहेर काढायची। अनेक जीवावरची उदार होऊन यांनी इथल्या सर्व मंडळींना लोकांना बाहेर काढलेलं आहे। मग या सगळ्या मंडळींना एका बोटीची आवश्यकता होती की जेणेकरून या बोटीतनं इथल्या सगळ्या माणसांना बाहेर काढता येईल। ही त्यांची जी खंत होती किंवा मागणी होती ती सातत्याने त्यांनी प्रशासनाच्या माध्यमातून मांडली किंवा प्रशासनासमोर मांडली, परंतु प्रशासनानं त्याच्याकडे दुर्लक्ष केलं। म्हणजे अलसफा ही सामाजिक सेवा देणारी ही संस्था आहे। याच्या अध्यक्ष आमचे शमशूभाई आहेत आणि आमचे आसिफभाई आणि त्यांची सगळी टीम या ठिकाणी उपस्थित अलसफाची, आणि स्वतःच्या खर्चाने ही एक बोट ज्यामध्ये 10 लोक यातनं वाहून नेतील अशा पद्धतीची आहे। येणाऱ्या परिस्थितीला, आपत्तीला तोंड देण्यासाठी ही सगळी मंडळी सज्ज आहेत, आणि एक खेडवासीय म्हणून देखील मला यांचा सगळ्यांचा सार्थ अभिमान आहे, आणि यांच्या या कार्यामध्ये खालीचा वाटा माझाही असावा अशा पद्धतीची माझी भूमिका आहे। आणि भविष्यात अलसफाच्या या सगळ्या सिंहाच्या वाट्यामध्ये माझा एक खालीचा वाटा असेल असं वचन मी या ठिकाणी या सगळ्या मंडळींना देतो, आणि त्यांच्या ह्या सगळ्या कार्याला मी शुभेच्छा देऊन थांबतो। धन्यवाद। आज इथं आपण बघितलात की अलसफा वेलफेअर असोसिएशनच्या मार्फत एक बोटीचं लोकार्पण सोहळा इथं झालेला आहे। सन्माननीय वैभवजींनी याबद्दल सविस्तरता बोललेलं आहे की गेले कित्येक वर्ष आपण या पूर परिस्थितीला सामोरे जात आहोत, आणि ते तिथं सामोरे जात असताना आपल्याला जी काही कमतरता जी त्याची वाटत होती की एक स्पीड बोट असली पाहिजे, कारण ह्या परिसरामध्ये जसं पाण्याचा प्रवाह जास्त असतो, पाण्याची डेप्थ जास्त असतो, आणि काही अशी बैठी घरं आहेत तिथून आम्हाला नागरिकांना सुरक्षित स्थानी हलवायला लागतात, आणि त्यासाठी त्या ज्या फास्ट तिथं पाण्याचा करंट असतो या ठिकाणी मॅन्युअली तो बोट चालवणे थोडंसं जिगरीचं होतं, आणि त्यामुळं आपल्याला या मोटर बोटीची गरज होती। प्रशासनाला कित्येक वेळा सांगूनसुद्धा आपल्याकडं त्यांनी दुर्लक्ष केला। तदनंतर आमच्या लोकांनी विचार करून की बाबा ठीक आहे, आपल्याला सातत्याने अशा प्रकारची गरज वाटते, तर आपण लोकसहभागातून या बोटीची ही करूया। आणि मला आनंद वाटतो की आम्ही 2 ते 3 दिवसात हा पूर्ण फंड आमच्या तरुणांनी आपला पुढे येऊन त्यांनी फायनान्सचा जो काही आमचा प्रॉब्लेम होता तो सॉल्व केला। मी त्या सर्वांचं ज्यांनी अगदी 100 रुपये काना दिलं असं, आमच्या एका मित्रांनी, आमच्या भावांनी तब्बल 1.5 लाख रुपये यासाठी दिलेले आहेत। मी अलसफा वेलफेअर असोसिएशनच्या मार्फत त्यांचं खूप खूप आभार मानतो। आणि असंच बघायला गेलं की आता वैभवजीसुद्धा आहेत इथं,
खेडची जर आता आपण परिस्थिती बघितली, रस्ते बघितलेत, आमची सातत्याने इथं मच्छी मटण मार्केटचा जो काय प्रश्न आहे, कित्येक वर्षा त्याला आपण पाठपुरावा करत आहोत, पण काहीच तिथं काय होताना दिसत नाही. आता इलेक्शनसुद्धा येणार आहेत आणि आता आम्हाला नाहीतरी त्या इलेक्शनच्या माध्यमातून आपल्याला हे सर्व प्रश्न उठवायला लागतील. आणि मी वैभवजीलासुद्धा विनंती करतो की आपल्याला हे सर्व प्रश्न मार्गी लावायसाठी आपल्याला जोरातलं आंदोलनं करायला लागतील मला असं वाटतं. कारण आता आज बघा प्रभात फेरी होती, संपूर्ण रस्त्यावर खडी आहे, दुर्लं तितकंच आहे. म्हणजे प्रशासन, नगर प्रशासन कशा प्रकारे काम करते ते दिसतंय, कारण काम हे दिसत असतं, बोलून होणार नाही. आज इथला आपला ही जी परिस्थिती सातत्याने आज इतकी वर्ष होतंय. आज चिपळूणमध्ये काल निघाला, माडमध्ये निघाला आहे, आत्ता आपण चालू केलं आहे. आता बघूया कसं काय त्याचं पुढं प्रोग्रेस होतो आहे. आम्ही अपेक्षा करतो की या अशा जे समस्या, नागरिकांच्या समस्या आहे, त्यांना लोकप्रतिनिधी प्रशासनाने प्राधान्य द्यावं आणि या ठिकाणी आम्हाला या पुरातून मुक्ती द्यावी. मी या अलसफा वेलफेअर असोसिएशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांना, सर्व तरुणांना, आमच्या मित्रांना मी अशाच प्रकारे कामाची शुभेच्छा देतो. थँक्यू व्हेरी मच.